नमस्कार मंडळी. तर आता मी चालली बघा गच्चीवरती, कारण आपण ज्या पापड्या म्हणजे जे चिप्स बनवलेले होते, तर ते चिप्स आपण 2 दिवस झालं टेरेसवरती आता घातलेलं आहे बघा गच्चीवरती उन्हाला. तर तेच बघण्यासाठी आता आपण चाललेलो आहोत. तर इथे बघा ह्या मस्त अशा आपल्या पापड्या आता तयार झाल्यात. तर इकडे पण आपण ठिक्यावरती अशा घातल्या त्या पापड्या. तर मस्त अशा आपल्या ज्या पापड्या आहेत त्या तयार झाल्या बघा. तर ह्या उद्याचं एक ऊन द्यायचं, 2 दिवसाचं जे ऊन आहे ते ह्याला आपण चांगलं दिलेलं आहे, आणि उद्या जे एक ऊन आहे ते आपण देणार आहोत आता. तर मस्त अशा आपल्या चांगल्या बघा खटखटीत अशा पापड्या ज्या आहेत, म्हणजे जे चिप्स आहेत ते वाळलेले आहेत, पांढरे शुभ्र अशा खूप छान झाले ते बघा. आणि अथर्वला आणि आहुलला खूप अशा आवडतात. तर आता संध्याकाळची वाजले ती 6. तर तुम्हाला बघा इकडचा निसर्ग आहे तो कसा छान दिसतो किती. तर आमच्या इकडे बागात जास्त आहे त्या. तर आमच्या इकडे बघा बागांचं जे प्रमाण आहे ते भरपूर असं आहे. ऊस आणि बागा असं आहे बघा. तर समोर जे तुम्हाला दिसतंय ते नवीनच रिसॉर्ट म्हणजे तयार झाले, जे फॅमिलीसाठी वगैरे असतं. ते आता मला म्हणायला जमेना, पण ते आता बघा तिथं समोर जे दिसतंय तुम्हाला ते आता तिथं बांधलेलं आहे. अगदी फॅमिलीसाठी वगैरे सोय केलेली आहे तिथे. सॉरी मला म्हणायलाच ते येणं झाले अजून. तर ते आता नवीन असं त्यांचं बांधकाम वगैरे पूर्ण झालेलं आहे, चालू झालेलं आहे. जे फिरायला वगैरे येतात त्यांच्यासाठी खूप छान अशी पार्किंगची वगैरे व्यवस्था आहे. खूप छान असं त्यांनी बांधलं आहे, फॅमिलीसाठी खूप छान अशी सोय केली. तर बघा सगळीकडे हिरवळच अशी तुम्हाला दिसत असेल. तर समोर तुम्हाला जो रेल्वेचा जो रोड दिसतोय तिथून म्हणजे रेल्वे वगैरे जाते, आणि रेल्वेच्या पलीकडेच आमचं आणि दुसरं एक शेत आहे. तर आता आमचाही सकाळचा गहू वगैरे काढायचं चालू आहे शेतामध्ये. पण आम्ही सकाळी लवकर जातो, गहू कापून वगैरे काढायचा असतो कारण लागण असल्यामुळे. तर सकाळी लवकर जाऊन काढायचं चालू असतं. तर आंबे बघा भरपूर असे लागलेत. मागच्या वेळेला आंबे अजिबात नव्हते, तर ह्या वेळेला भरपूर असे आंबे लागलेत. इतके गोड आहेत ना हे आंबे, तर भरपूर असे गोड आंबे आहेत बघा. हे खायला खूप छान लागतात. पण ह्या आंब्याचं काय नाव आहे मला पण काही एवढं माहीत नाही आहे, पण गोड आहेत, खायला लागते, खूप छान असे लागतात. तर बघा साईडने केळी वगैरे आहेत अशी, जे शेजारी शेत वगैरे आहे त्यांनी केळ्याचे वगैरे असे बरेचसे असे झाडे वगैरे लावलेत. तर तुम्हाला सगळीकडे हिरवगार असं शेत दिसत असेल. तर आम्ही ज्या वेळेला पहिल्यांदा शेतामध्ये राहायला आलो त्यावेळेला असं आमचं जे गावातलं जे घर आहे तिकडं आम्हाला सवय असल्यामुळे जेव्हा आम्ही शेतामध्ये राहायला आलो तेव्हा आम्हाला म्हणजे सवय नव्हती. रेल्वेचा आवाज जरी आला तरी असं कसं तरीच वाटायचं, झोप वगैरे लागायची नाही, असा आवाज कंटाळा बसल्यावर असं व्हायचं. पण आता काही नाही आहे, आता सवय झाली. तर तुम्हाला असे गावाकडचे व्हिडिओ बघायला आवडतात का मला नक्की कमेंटमध्ये सांगायचा. तर बघा आता माकडे वगैरे नाही तोपर्यंत मी चिप्स वगैरे असे घालून घेतलेले आहेत. तुम्हाला थोडा आवाज वगैरे येत असेल कारण मुलं वगैरे त्या साईडला खेळतात बॅटबॉलला. भरपूर आंबे लागलेत. आता जर आंबा हा खायला गेलं तर हा आंबा अगदी असा आंबट वगैरे असा लागतो, पण ज्यावेळेला पिकला जातो त्यावेळेला अगदी गोड मारतो. जसा गुळ असतो ना तसा आंबा लागतो, इतका टेस्टी म्हणजे गोड लागतो. तर उद्या शाळेचं आमच्या म्हणजे घरासमोर जी शाळा आहे त्या शाळेचं गॅदरिंग होतं, पण इथं एक जण एक्सपायर झाल्यामुळे गॅदरिंग आहे ते पुढे ढकलले गेले. कारण खूप दिवस झालं मुलांचं प्रॅक्टिस वगैरे चालू आहे गॅदरिंगचं. तर तुम्हाला कसं वाटतं इकडचा निसर्ग गावाकडचा नक्की सांगत जा आम्हाला कमेंटमध्ये. तर असे छान छान व्हिडिओ तुम्हाला अपलोड केले जातील बघण्यासाठी. तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा, कारण तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. कारण आज जे मी इथंपर्यंत आहे आपले जेवढे सबस्क्रायबर्स आहेत ते तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालेलं आहे. तर आता वाटलं होतं मला की माकडे वगैरे जातात का नाही, कारण 2-3 दिवसमध्ये माकडे वगैरे भरपूर अशी आलेली होती. पण असं काही नाही, माकडे वगैरे गेल्यानंतरच मगच मी चिप्स वगैरे घालायला चालू केले. तर मला मग अशी व्हिडिओमध्ये तुम्हाला वाटलं म्हणजे मला वाटलं की तुम्हाला दिसलं ते रिसॉर्ट जे म्हणजे जे आता फॅमिलीसाठी जे सोय झालेली आहे ते. तर दिसलेलं आहे मी व्हिडिओ मगाशी बघितला, तर ते तुम्हाला दिसलं नाही. तर हे समोर जे दिसते ते बघा फॅमिलीसाठी खूप छान अशी सोय, अगदी पार्किंग वगैरे खूप छान असं केलेलं आहे. तर निसर्गरम्य ठिकाणी जर कोण फिरायला वगैरे येणार असेल तर हे ठिकाण खूप असं छान आहे बघा. तर तुम्हाला निसर्ग कसा दिसतो नक्की सांगा, तर मी तुम्हाला दाखवते आता व्हिडिओमध्ये. तर बघा अशी शाळा वगैरे दिसते. शेजारी बघा इथं आता गहू वगैरे त्यांचा काढून झालेला होता. तर ते दर टायमाला कोणतं ना कोणतं तरी पीक घेतच असतात. ऊस असतो, गहू असतो, पुन्हा भुईमुगाच्या शेंगा असतात, असे वेगवेगळे पिके बघा शेतामध्ये घेतली जातात. तर आता त्यांचं गहू वगैरे असं काढून झालेलं आहे. तर त्यांनी नांगरून वगैरे असं घेतले बघा. तर हे जे झाड आहे ते त्यांचंच आहे. तर ह्या वेळेला जे आंब्याचं सीझन एवढा झाला तर आम्ही हे बघा गच्चीवरती असं जे झाडाचं जे वरचा जो शेंडा आहे तिकडं पडलेला आहे गच्चीवरती. त्यामुळे कसं होतं संध्याकाळचं जर थोड्या वेळासाठी आपण गच्चीवरती बसायला यायचं म्हटलं तर मच्छर वगैरे ढास त्यामध्ये बसले असतात, त्यामुळे खूप असे चावतात, त्यामुळे खूप अवघड होते. तर आम्ही हे जे बघा हे जे ब्लॉक असं म्हणजे ठेवलेले आहेत की जेणेकरून ज्यावेळेला आपण डबल बांधतो वरती त्यावेळेला टॉयलेट बाथरूमसाठी असं आम्ही ठेवलेलं होतं बघा. तर हे जरा तण वगैरे असं आले वाळले हे पण काढायचे आणि गच्ची वगैरे जरा झाडून स्वच्छ करून घ्यायचे. तर आपण ते ठेवलेलं होतं ते डबल बांधकामसाठी सळ्या वगैरे अशा सोडून ठेवलेल्या होत्या. तर आपलं थोडंसंच बांधकाम झालेलं आहे घराचं, फक्त खालचे जे बॅकग्राऊंड असतो तोच तेवढा झालेला आहे. वरचा जो पोच म्हणजे असतो टेरेसवरचा तो अजून राहिलेला आहे. म्हणजे असे बरेचसे कामं वगैरे राहिलेले आहेत आमच्या म्हणजे घराचे स्लॅबचे.
तर बघा इकडं खूप छान असं निसर्गरम्य वातावरण आहे. संध्याकाळचं तर खूप भारी वाटतं, दुपारपेक्षा संध्याकाळचं खूप छान असं वाटतं. कारण दुपारी कसं ऊन असतं, कडक असं आता उन्हाळा चालू झाला आहे, त्यामुळे संध्याकाळच्या वातावरणात खूप छान असं वाटतं. असं वाटायला लागले की आता आंब्याची आहे ती कधी खायला येतात आणि ती पण आम्हाला जे शेजारचे आहेत ते पण देतात वगैरे, असं काही नाही आहे की घ्या म्हणतात, थोडेसे देतात त्यातले. तर बघा भरपूर असे आंबे यावेळेला लागलेत. तर आता त्यांनी नांगरून वगैरे घेतले, आता दुसरं कोणतं तरी पीक करणार. आता त्यांचा ऊसही बघा गेलेला आहे. तर बघा तो ऊस आहे, तर तो ऊस पण तिथे गेलेला होता. तर त्यांची आता दुसरी जी लागण आहे ती पण आता फुटवा यायला लागला, त्याला फुटवा वगैरे असं यायला लागला आहे. तर स्वच्छ असं त्यांनी भांगरून वगैरे घेतलं, त्यामध्येही काही ना काहीतरी त्यांनी आंतरपीक म्हणून घेतात असं आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ गावाकडचे बघायला कसे वाटतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. पण जे आता चिप्स बनवलेले होते नवीन, तर तेच आता तळण्यासाठी आपण थोडेफार त्यातले आणलेले आहेत. तर इथे बघा करण्यासाठी थोडंसं आपण तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. तर तेल काढल्यानंतर आपण जे चिप्स आहेत ते तळून घेणार आहोत, तुम्हाला दाखवते पुढे. तर इथे बघा मस्त असे आपले जे चिप्स आहेत ते तळून झाले. तर चॉकलेट कलर आले, कारण मी गॅसची जी होती फ्लेम होती ती बारीक केलेली होती, मोठी केलेली होती. थोडंसं तेल तापायचं होतं, त्यामुळे तुम्हाला चॉकलेट दिसत असेल. तर मस्त असे आपले जे चिप्स आहेत ते तळून झालेत.